नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज की नाही आपण सोमवार ते शनिवार डब्यासाठी काय काय भाज्या बनवू शकतो त्या भाज्यांचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण पीठ पेरलेली ढोबळी मिरची बनवतोय। यामध्ये ना बेसन भाजून घेणार नाही, अतिशय सोपी पद्धत आहे आणि खुमासदार ही भाजी बनते। कांदा पण नाही वापरणार आहोत। 3 चमचे तेल गरम केलंय। तुम्हाला भाजी पुरवणीला येण्यासाठी म्हणून कांदा वापरायचा असेल जरूर वापरा। मोहरी छान तडतडली की यात घालायचंय जिरं। जिरंही मस्त फुललं की हिंग, लसूण बारीक चिरलेला, ठेचलेला लसूण टाकला तरी चालेल। हिरवी मिरची, यामध्ये आपण मसाले नाही घालणार आहोत, तर हिरवी मिरचीतली ही भाजी करणार आहोत आणि कढीपत्ता। आता हे छान लसणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या। आणि लसूण तुम्ही खात नसाल तर आलं किसलेलं घातलं तरी चालेल। लसणाला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये चिरलेली ढोबळी मिरची घालूयात। तर इथे बघू शकाल फार अशी बारीक ही मिरची चिरलेली नाही आहे, हलकीशी जाडजूड ठेवलेली आहे। आता ही मिरची पटकन शिजावी म्हणून यामध्ये घालायचे मीठ। मिठामुळे त्यातलं पाणी सुटतं आणि भाज्या पटकन वाफेवरच शिजतात आणि त्याची चवही छान लागते। तर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटात शिजून तयार होते भाजी। चला, इथे ढोबळी मिरची बरोबर एक 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। वाफवते, ऑलमोस्ट शिजली पण पूर्ण शिजलेली नाही आहे। तुम्ही बघू शकाल मऊ झाली आहे हलकीशी, म्हणजे एक साधारण 80% शिजली असं म्हणू शकतो। पूर्ण आजपर्यंत मऊसूद नाही झालेली। यातला रंग आहे ना तो असाच राहिला पाहिजे। आता यामध्ये घालूयात हळद, मिसळून घ्यायची। हळद छान मिसळून झाली की ही मिरची आहे ना एकतर गॅस लोएस्ट करून घ्यायचा, एकदम मंद आचेवर करून घ्यायचा। आणि आता या स्टेजला यामध्ये आपण घालतोय बेसनचं पीठ। असं एखादी चाळणी घ्यायची आणि त्याने हे पीठ असं चाळून घालायचं, म्हणजे बेसनमधल्या गुठळ्या असतील ना त्या फुटतात आणि ते एकसारखं होतं। मग असं साधारण भाजी कवर होईल इतपत बेसन घालायचं। आणि बेसन भाजलेलं नाही आहे, हे कच्चंच बेसन आहे। पाव किलो ढोबळी मिरची घेतली होती, त्यासाठी एक अर्धा कप बेसन घेतलेलं आहे। आता बेसनवर थोडीशी हळद, म्हणजे बेसनलाही रंग छान येईल। अगदी थोडंसं लाल तिखट, मीठ घालणार नाही आहे कारण मीठ ऑलरेडी मी घातलेलं आहे। आता हे अजिबात मिसळायचं नाही, न मिसळता मंद आचेवर एक 7 ते 8 मिनिट हे प्रकरण असंच वाफवून घ्यायचं। आणि हे प्रकरण शिजत असताना ना याच्यात अजिबात ढवळाढवळ करायची नाही, असंच ठेवायचं मंद आचेवर। नाही करपत ढोबळी मिरची, खाली चिकटत नाही, फक्त आच मंद ठेवा आणि वाफेवर हे छान शिजू देत एक 7 ते 8 मिनिट। म्हणजे आपलं जे बेसन पीठ आहे ते छान फुलतं या प्रोसेसमध्ये। मस्तपैकी ना हे 7-8 मिनिटं वाफवायला ठेवलं होतं। वा, बेसन छान फुललंय। तुम्हाला एक साधारण कल्पना आली असेल हे टेक्स्चर बघून। आता हे बेसन यामध्ये ढवळून घ्यायचं। बघा, खाली अजिबात करपलेलं पण नाही आहे आणि बेसनही या प्रोसेसमध्ये ना छान फुलतं, अजिबात कच्चं वगैरे नाही लागत सगळं। आणि याच करताना ढोबळी मिरची पूर्ण शिजवायची नाही, ही अशीच शिजवायची। आता मात्र हे बेसन फुललंय, इथून पुढे झाकण ठेवून नाही शिजवायचं। इथून पुढे तुम्ही झाकण ठेवून शिजवलं ना तर त्याचं ते पिठलं होईल, पिठलं असं मोकळं ही ढोबळी मिरचीची भाजी वाटणार नाही। आता कोथिंबीर फटाफट बनवून तयार होते। बेसन भाजायची अजिबात गरज नाही आणि चवीला भन्नाट लागते। बेसन पीठ पेरून ढोबळी मिरची करण्यासाठी लागणारं साहित्य: 3 मोठे चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 250 ग्रॅम चिरलेली ढोबळी मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा कप बेसन, अर्धा चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी, जिरं, हिंग, लसूण, हिरवी मिरची,
कढीपत्त्याची खमंग फोडणी करायची, त्यात ढोबळी मिरची, मीठ घालून परतून घ्यायची. आता त्यावर चाळून बेसन घालायचं. आता हळद आणि तिखट घालायचं आणि 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्यायचं. आणि अशा पद्धतीने बेसन मिसळून घेत त्यावर कोथिंबीर घालायची. झाली आपली डब्बा स्पेशल पीठ पेरलेली ढोबळी मिरचीची भाजी तयार. आता बनवूयात मसाला भेंडी. येस, तर सगळ्यात आधी तव्यात तेल गरम केलंय. यामध्ये घालूयात जिरं. जिरं फुलू देत. जिरं फुलायला लागलं की यात घालायचं लसूण. लसूण उभे काप करून घातला तरी चालेल. आणि लसूण हलकासा परतून घेऊयात. लसूणला मस्तपैकी असा सोनेरी रंग यायला लागला की यामध्ये घालायचा हिंग, कढीपत्ता आणि हळद. हळदीमुळे भेंडीच्या भाजीला ना रंग छान येतो. म्हणजे आता मी ही उभी चिरलेली करते, पण नेहमीच्या बारीक चिरलेल्या भेंडीला ही प्रोसेस जरी तुम्ही फॉलो केली तरी ती छान लागते. फक्त त्याच्यात मिरची, हिरवी मिरची तुम्हाला ॲड करायला लागेल. आता भेंडीची भाजी बनवत असताना कायम असा पसरट तवा किंवा पॅन घ्यायचं. यामुळे भेंडी आहे ना शेंबडी म्हणजेच चिकट होत नाही. ही तक्रार कायम असते की भेंडी चिकट होऊ नये म्हणून काय करायचं, भेंडी चिकट होऊ नये म्हणून पसरट तवा वापरायचा. तर एक साधारण 4 ते 5 मिनिटं तेलावर भेंडी छान परतून घेतली. आता यावर घालणार आहे मीठ. काय होतं ना, भेंडी चिकट होऊ नये म्हणून आपण ती परतून घेतो, पण मग ती वातड होते. भेंडीची भाजी खायला आहे ना मऊ पण लागली पाहिजे, पण चिकट पण नाही झाली पाहिजे. त्यामुळे मीठ टाकल्यावर ही मिसळून एक 5 मिनिटं फक्त त्याला वाफ काढायची. एक वाफ काढली की ती छान सॉफ्ट होते, पण मग तिथून पुढे ती वाफवायची नाही. आता अजिबात न त्याला टच करता, काहीच न करता 5 मिनिटं वाफवून घेतलेली आहे. आता ही छान शिजली आहे कसं ओळखायचं, हे बघा, भेंडीच्या भाजीवर छान असा एक चकाकी किंवा ग्लेज आलेला आहे. आता ही भाजी आपली छान शिजली. आता ही आणखी 5 मिनिटं परतून घ्यायची. म्हणजे हे जे तार दिसते ना, ही तार निघून जाईल. ते झाकण काढल्यावर आणखी 7 ते 8 मिनिटं हे छान परतून घेतली आहे भेंडी आणि छान मोकळी झाली आणि सॉफ्टही दिसते. आता या स्टेजला यामध्ये मसाले घालूयात, ज्यामध्ये मी घालते धनेपूड. गरम मसाला मी इथे घेतला आहे. गरम मसाल्याच्या ऐवजी इथे काळा मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, चटणी, जे काही तुम्ही वापरता घरगुती ते घातलं तरी चालेल. लाल तिखट आणि हे मिसळून घ्या. मीठ आता घालणार नाही आहे, कारण भेंडी शिजवताना बऱ्यापैकी मीठ मी वापरलं होतं. त्यामुळे आता मीठ आणखी वरनं मीठ लावायची गरज नाही. एक अशीच ही चवीला छान लागते, पण तरी पण यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट, याने ती आणखी मोकळी होते भेंडी. आता कूट घातल्यावर एक 2-3 मिनिटं आणखी परतून घेऊयात. भेंडी मस्तपैकी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकाल, कमाल दिसते. आता ही 1/2 किलो भेंडी आहे. 1/2 किलो भेंडी पोर्शन साईज तुम्ही किती खाता, 3 डबे तर आरामशीर भरतील. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही आपली मसाला भेंडी, जी अजिबात चिकट झाली नाही. तुम्ही बघू शकाल, अजिबात तार नाही येते त्याला आणि ॲट द सेम टाईम वातडही झालेलं नाही. मस्त त्याला ग्लेज आहे, छान शिजलेली आहे. मसाला भेंडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 250 ग्रॅम भेंडी, चवीनुसार मीठ, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर. तेलात जिरं, लसूण, हिंग, कढीपत्ता, हळद घालून यात भेंडी परतायची. आता त्यावर मीठ घालून एक वाफ काढायची आणि परत परतायची. आता यात धणेपूड, गरम मसाला, तिखट, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून हे मिसळून घ्यायचं आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. झाली आपली डब्बा स्पेशल मसाला भेंडी तयार. पालेभाजीमध्ये पालकाची सुक्की भाजी कशी बनवायची ते बघूयात. यामध्ये घालूयात जिरं. जिरं छान फुललं
की यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला लसूण. लसूण हा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हिरवी मिरची आणि हे एकत्र छान परतून घेऊया. आहा, थोडीशी हळद. खमंग फोडणी बसली की यामध्ये पालकाची पानं स्वच्छ धुवून अशी चिरून घेतली. आणि मीठ घालायची अजिबात गडबड करायची नाही, कारण हा पालक आत्ता जरी कढईभर वाटत असला तरी जसजसा शिजेल तो वाटीभरच होईल. आता हे तेलामध्ये परतून घ्यायचं. सोडायचं नाही, असं परतत राहायचं. बघा, आहे की नाही मजा. कढईभर पालक होता तो शिजून एवढूसाच झालेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात मीठ. अगदी पाव चमचा मीठ पुरेसं होईल एवढ्या पालकला. आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालणं ऑप्शनल आहे, पण चव छान लागते. शेंगदाणे चालत नसतील तर भिजवलेली मूगडाळ घाला, पण मग पालक शिजवतानाच मूगडाळ घाला, म्हणजे ती पालकासोबत मूगडाळ शिजून निघेल. आणखी आता एक 2-3 मिनिटं हे परतून घेऊयात एकत्र. एक 3-4 मिनिटं परतून झालेली आहे ही भाजी. गॅस बंद करू आणि यात अगदी थोडंसं लिंबाचा रस. पालकामध्ये ना लोह तत्व खूप जास्त प्रमाणात असतं आणि ते जर शरीराने ॲब्झॉर्ब करायचं असेल तर त्यात काहीतरी आंबट घालावं लागतं. त्यामुळे त्याची चवही छान लागते आणि त्याचे पोषण मूल्य आहे त्याचाही आपल्याला लाभ घेता येतो. पालकाची सुकी भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, पाव चमचा हळद, अर्धा जुडी पालक, पाव चमचा मीठ, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस. गरम तेलात जिरं, लसूण, हिरवी मिरची, हळद आणि पालक घालून परतून घेत त्यात चवीप्रमाणे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे मिश्रण एकत्र परतून घ्यायचं. आता यावर लिंबाचा रस घालायचा. झाली आपली डब्बा स्पेशल पालकाची सुकी भाजी तयार. आता मटकीची उसळ करूयात. तर उसळ बनवण्यासाठी तेल गरम केले. कुकरमध्ये बनवणार आहे आणि हे मोड आलेल्या मटकीची त्याच पद्धतीने कुठल्याही मोड आलेल्या कडधान्याची अशी उसळ तुम्ही बनवू शकता. जिरं घालूयात, हिंग. गॅस बंद करते कारण तेल खूप तापलेलं आहे कडकडे. कढीपत्ता, हळद घालायची यामध्ये, धनेपूड, गोडा मसालाऐवजी कुठलाही घरातला उपलब्ध मसाला वापरला तरी चालेल, लाल तिखट. आता हे मसाले परतून घेऊयात आणि यामध्ये घालूयात ही मोड आलेली मटकी. मोड आलेली मटकी देखील मी एकदा धुवून घेते. काय आता ही तेलावर परतून घ्यायची 1-2 ते 3 मिनिटं. तेलावर परतलेल्या मटकीची चव खास लागते. आता यामध्ये मीठ घालत. मिठाने देखील मटकीला पाणी सुटायला मदत होते. आणि गूळ, अर्धा चमचा गूळ. हलकीशी कडवट असते मटकी चवीला, म्हणून गुळाचा वापर करते. आता अगदी 1 चमचाभर पाणी. पाण्याचा फक्त एक थर खाली आला पाहिजे, जेणेकरून मटकी शिजताना चिकटणार नाही. आणि 1 शिट्टी काढून घ्यायची. मिनिटामध्ये विचाराल तर 7 ते 8 मिनिटात, म्हणजे नुसती एक वाफ जरी आली ना तरी मटकी या पद्धतीने केलेली शिजते. आता इथे 1 शिट्टी काढलेली आहे. येस, मस्त. आणि बघूयात खाली करपली का नाही. बघा, अजिबात करपलेलं नाही. तुम्हाला म्हणलं की नाही मटकीला पाणी सुटतं, त्यामुळे खूप पाणी नका टाकू, नाहीतर त्याला खूप रसरस राहील आणि ती उसळ होणार नाही. आता मी गॅस करते सुरू. यामध्ये घालूयात ओल्या नारळाचा चव 1-2 चमचे. हे अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. चव घातल्यावर एक साधारण आणखी 2-3 मिनिटं हे परतून घेऊया. आणि ही मोड आलेल्या मटकीची उसळ बनवून आहे तयार. तुम्ही बघू शकाल, मस्त दिसते. मटकीची उसळ करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1.5 कप मोड आलेली मटकी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गूळ, 2 मोठे चमचे खवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी. कुकरमध्ये मोहरी, जिरं, हिंग
आणि कढीपत्त्याची फोडणी करून त्यात हळद, धणेपूड, गोडा मसाला, लाल तिखट घालून मटकी परतून घ्यायची. आता यात चवीप्रमाणे मीठ, गूळ आणि थोडंसं पाणी घालत एक शिट्टी काढायची. यावर ओल्या नारळाचा चव आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली डब्बा स्पेशल झटपट मटकीची उसळ तयार. आता बनवूयात चमचमीत पनीर भुर्जी, जी फटाफट बनवून तयार होते आणि अतिशय रुचकर लागते. यामध्ये जाईल जिऱ्याची फोडणी, बारीक चिरलेला कांदा आणि कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊयात. मस्त कांदा छान असा सोनेरी रंगावर परतत आला की यामध्ये टोमॅटो घालायचं. 2 कांदे, 1 टोमॅटो, हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट आणि हे एकत्र छान एकजीव करून घेऊ, शिजवून घेऊ. छान भन्नाट शिजलंय. आता यामध्ये घालूयात मसाले. हळद, जिरपूड, धणेपूड, किचन किंग मसाला, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि टोमॅटो पेस्ट हे मिश्रण आहे म्हणून साखर. साखर घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला अगदीच आवडत नसेल ना, नाही घातली काहीच हरकत नाही. हे मसाले बघा छान असे एकजीव झालेले आहेत. आता हे काय होतं ना, याला एकसंधपणा आला पाहिजे पनीर घातल्यानंतर, म्हणून यामध्ये अगदी अर्धा चमचा बेसन घेतले आणि हे परतून घेऊयात, हलकंसं भाजून घेऊयात. बेसन छान भाजून झालं की हे मिसळून घ्यायचं. पनीर भुर्जीला आहे ना ग्रेव्हीची चव कमाल लागते, म्हणून थोडंसं पाणी, खूप पण पचकन पाणी नाही टाकायचं, अगदी थोडंसं. चला ही ग्रेव्ही शिजते तर याच्यात मी 1 चमचाभर बटर देखील घातलेलं आहे. बटर घालणं अगदी ऑप्शनल आहे, स्किप करू शकता. आता इथे पाव पनीर आहे. आता पनीरलाही आहे ना भरपूर पाणी सुटतं. पाणी ग्रेव्हीत टाकताना जपून टाका. थोडं पनीर ठेवते, वरनं किसून टाकायला बारीक चिरलेली कोथिंबीर. हे करूयात मिक्स आणि अगदी 3 ते 4 मिनिट शिजवायचं. काय होतं ना, पनीरमध्ये असतं खूप जास्त प्रमाणात प्रोटीन. ते जर ओव्हर कुक केलं ना तर ते खूप रबरासारखं होतं, चिवी होतं. त्यामुळे एकदा ग्रेव्हीत सोडलं की 5 मिनिटं मॅक्स टू मॅक्स ठेवायचं. म्हणजे पनीरमधलं पाणी बाहेर यायला लागलं की गॅस बंद करायचा. मस्त असं तेल रिलीज व्हायला सुरुवातच झालेली आहे. आता गॅस करूया बंद. पनीर भुर्जी पण तयार आहे. पनीर ओव्हर कुक केलेलं नाही आहे, त्यामुळे ते डब्यामध्ये पण खाताना अशीच मऊसूद आणि सॉफ्ट लागते. पनीर भुर्जी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, 2 कांदे, 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, साखर, अर्धा चमचा बेसन, 1 चमचा बटर, 125 ग्रॅम पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाणी. जिऱ्याच्या फोडणीत कांदा सोनेरी रंगावर परतायचा. आता यावर टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट घालून एकत्र परतायचं. यात हळद, जिरेपूड, धणेपूड, किचन किंग मसाला, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालायची. आता यात बेसन आणि बटर घालायचं. यात पनीर आणि कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण साधारण 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. झाली आपली डब्बा स्पेशल पनीर भुर्जी तयार. आता शेवटचा भाजीचा पदार्थ म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या. तर सगळ्यात आधी खमंग अशी फोडणी तयार करून घेऊयात. मोहरी छान फुटली की जिरं, हिंग, कढीपत्ता आणि लगेच त्यावर कांदा घालायचा, म्हणजे ते फार उडत नाही कढीपत्ता. चला आणि कांदा परतून घ्यायचं. आता यावर काहीच मसाले नाही, फक्त लाल तिखट घालणार आहे आणि हे परतून घेऊया 1 मिनिटभर. आणि चला कमाल दिसतंय हे. आता यावर हा बटाट्याचे काचऱ्या किंवा काप घालून घेऊयात. मिठामुळे बटाट्याला पाणी सुटतं आणि फार वरनं पाणी टाकायची गरज पडत नाही. आता अगदी 1 चमचाभर पाणी घालते मी, जेणेकरून फक्त बटाटा खाली कढईला चिकटायला नको, कारण स्टीलची कढई आहे, नॉनस्टिक नाही आहे. यावर झाकण ठेवूयात आणि एक 8 ते 10 मिनिटात हे शिजवून होईल. बटाटा मस्त वाफवून घेतलेला आहे.
थोडासा भाजलेला शेंगदाण्याचा कूट जो अगदी ऑप्शनल आहे, की अशाच विदाऊट कूट बीट छान लागतात हा चवीला. आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. काचऱ्या देखील बनवून आहेत तयार. बटाट्याच्या काचऱ्या करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, 1 कांदा, 2 बटाटे, 2 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी. मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत कांदा परतून घ्यायचा. यावर तिखट घालून बटाटा घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून अगदी थोडंसं पाणी घालून 7 ते 8 मिनिटं ह्या काचऱ्या वाफवून घ्यायच्या. आता यात शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालायची. झाल्या आपल्या डब्बा स्पेशल बटाट्याच्या काचऱ्या तयार.